नमस्कार मित्रमैत्रिणींनो. मागच्या बऱ्याच काही दिवसापासून उपवास तापास चालू होते. त्यामुळे नॉनव्हेज खाणं बरंच लांबून गेलं होतं. तर आज नॉनव्हेज बिर्याणी केली आहे. तर बिर्याणी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. तर आज माझ्या घरी ज्या पद्धतीने बनवली गेली ती पद्धत मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी काही खडे मसाले घ्यायचे आहेत. तर त्यामध्ये 2 इंच दालचिनी, अर्धी जावित्री, 1 चमचा जिरे, 1 चक्रफूल, 4-5 लवंगा आणि 10-12 काळी मिरी घेतले आहे. त्याचबरोबर 4 हिरव्या वेलच्या, 1 मोठी मसाला वेलची आणि 1 सुकी लाल मिरची घेतली आहे आणि त्याच्याबरोबर 1 तमालपत्र घेतलं आहे. आता हे हलकंसं भाजून झालं की त्याच्यामध्ये सुकवून घेतलेली कढीपत्त्याची 10-12 पानं घातली आहे. तुमच्याकडे सुकलेला कढीपत्ता नसेल तर जो आपला ताजा कढीपत्ता असतो तो घातला तरीसुद्धा चालेल. फक्त कुरकुरीत होईपर्यंत तो भाजून घ्यायचा आहे आणि असं त्याचं एक वाटण किंवा ही पावडर तयार करून ठेवायची. आता ही पावडरनं तुम्ही कोणत्याही व्हेज किंवा नॉनव्हेज बिर्याणीला वापरू शकता किंवा मसाले भातालासुद्धा वापरू शकता. आता इथे मी अर्धा किलो मटण घेतलं आहे आणि मटणचा हा जो पांढरा भाग असतो ना, ज्याला आपण फॅट म्हणतो किंवा चरबी म्हणतो, तर तो सुद्धा थोड्याफार प्रमाणात तुम्हाला त्याच्यामध्ये घ्यायचा आहे बिर्याणी बनवताना. तर हे मटण मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे आहे आलं, लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट. तर ही पेस्ट मी 2 मोठे चमचे घालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडी कमी जास्त करायची आहे. तर हे 2 चमचे घातल्यानंतर आपण प्रत्येकी 1 मोठा चमचा इथे लाल तिखट, कांदा लसूण मसाला, धणे पावडर, चिकन मसाला आणि मटण मसाला असं घेतलं आहे. त्याच्याबरोबर 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या, 1 वाटी कोथिंबीर बारीक चिरून घातली आणि 1 वाटी पुदिन्याची पानं बारीक चिरून घातली आहे. स्वच्छ धुवून घ्यायची आणि बारीक चिरून घ्यायची आहे. पुदिना आणि कोथिंबीर सेम क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 2 मोठे चमचे मी इथं मीठ घातलं आहे. मीठ थोडं जास्त घालायचं म्हणजे मटणाला चव छान येते. आणि त्यानंतर इथे घेतला आहे हा कांद्याचा बरिस्ता. कांदे पातळ चिरून घ्यायचे उभे आणि आपण तळून घेतले आहे ब्राऊन रंग होईपर्यंत. तर इथं मी 4 मोठे कांदे घेतले होते, ते तळून घेतले. त्यातला अर्ध्यापेक्षा थोडा जास्त कांदा मी मटणच्या मॅरिनेशनसाठी वापरणार आहोत आणि बाकीचा आपण नंतर आपल्याला तो लागणार आहे त्यासाठी ठेवला आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्याच्याबरोबरच 1/8 कप मी इथे तेल घालणार आहे. तर तेलाचं प्रमाणसुद्धा थोडंफार कमी जास्त होऊ शकतं आणि 1/4 कप इथे आंबट दही घेतलं आहे. तर दहीसुद्धा थोडंफार कमी जास्त तुम्ही घालू शकता. त्याचं प्रमाण काही निश्चित नाही. तर आता हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला तुमच्याकडे जर वेळ असेल तर 1 ते 2 तास फ्रीजमध्ये तुम्ही हे ठेवू शकता किंवा वेळ नसेल तर ॲटलिस्ट अर्धा तास तरी तुम्हाला हे ठेवायचं आहे. त्यानंतर इथे मी 2 वाट्या बासमती तांदूळ घेतला आहे. तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे कमी जास्त करायचं आहे. तांदूळ स्वच्छ निवडून घेतला आहे. आता तांदूळ धुवून निथळून घ्यायचा आहे आणि तोपर्यंत मी इकडे कढईमध्ये पाणी तापायला ठेवलं होतं गॅसवर. तर त्याच्यामध्ये आपण काही खडे मसाले घालायचे. तर 2-3 लवंगा, अर्धं चक्रफूल, 2-3 दालचिनीचे तुकडे घातले आहे, 2 हिरव्या वेलच्या घातल्या, 1 तमालपत्र आणि 5-6 काळी मिरी घातले आहे. पाणी छान गरम झालं की त्याच्यामध्ये हा तांदूळ घालायचा आणि आपल्याला हा 80% शिजवायचा आहे. पूर्ण 100% शिजवायचा नाही, 80%च आपल्याला भात हा शिजवायचा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कणी राहिली पाहिजे एवढा. आता चवीपुरतं मीठ घालायचं, 1 चमचा तेल घालायचं आणि 1-2 चकत्या आपण लिंबाच्या फोडी घालायच्या आहे. पातळ चकत्या करून घ्यायच्या आणि त्या घालायच्या. त्याच्यामुळे भात आपला पांढरा शुभ्र होतो आणि चवीलासुद्धा छान लागतो. आता पातेल्यामध्ये 2-3 चमचे तेल घालायचं आणि 2-3 चमचे तूप घालायचं आहे आणि त्यानंतर 1 मोठा चमचा शहाजिरं घातलं आहे, 2-3 सुक्या लाल मिरच्या घातल्या आहे आणि मॅरिनेट केलेलं आपलं मटण त्याच्यामध्ये घालायचं आहे. आता इथे मी मटण पातेल्यात शिजवणार आहे, त्यासाठी त्याला बराच वेळ लागतो. तुमच्याकडे जर जास्त वेळ नसेल किंवा तुम्हाला एवढा वेळ खर्च करायचा नसेल तर तुम्ही ते कुकरमध्ये सुद्धा शिजवू शकता. आता इथं मी हळद घालायला विसरले होते मॅरिनेशनच्या वेळेस, त्यामुळे आता मी इथे हळद घातली आहे. तुम्ही मॅरिनेट कराल मटण तेव्हा हळद घालायची आहे. मटण व्यवस्थित मिक्स करून झालं की जी खड्या मसाल्यांची आपण पावडर तयार करून घेतली तर ती मी इथे 1 मोठा चमचा घालणार आहे. ही व्यवस्थित घालायची आणि छान हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता हे मटण आपल्याला पाणी न घालता थोडा वेळ असं शिजवून घ्यायचं आहे 1 वाफेवर. तर मटण शिजण्यासाठी बराच वेळ इथे लागणार आहे आपल्याला. तर तुम्ही हा वेळ वाचवण्यासाठी तो कुकरमध्ये सुद्धा शिजवू शकता. इथे 1 ग्लास मी पाणी घातले आहे. आता पाणी घातल्यानंतर आपण याला झाकून आधीमध्ये हलवत राहायचं आहे आणि मटण शिजलं की नाही ते चेक करायचं आहे. तर इथं मला आता अर्धा तास झाला आहे. तर अर्ध्या तासामध्ये मी परत एकदा थोडंसं पाणी, अर्धा ग्लास पाणी घातलं होतं त्याच्यामध्ये आणि इथे मटण तुम्ही बघू शकता अजूनसुद्धा थोडंसं कच्चं आहे, म्हणजे थोडं अजून शिजायचं बाकी आहे.
आता याच्यामध्ये आणखीन आपण वरच्या ताटामध्ये 1 ग्लास पाणी ठेवलं होतं, तर ते पाणीसुद्धा मी त्याच्यामध्ये घातलं आहे आणि हे आपल्याला नाही का परत एकदा पाणी आटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. हे बघा किती छान असा रंग आला आहे आणि चव म्हणाल ना एक नंबर आली आहे. असंच तुम्ही पातेल्यामध्ये जर शिजवलं ना तर त्याची चव आणखीन खूप छान लागते. फक्त एवढंच की आपला गॅस बराच वाया जातो, म्हणजे खूप वेळ लागतो. तर आता मटणचं पाणी थोडंसं आटलं ना त्यानंतर आपण त्यातलं अर्ध्यापेक्षा जास्त मटण वेगळ्या पातेल्यामध्ये काढून घेतलं आहे आणि थोडंसं त्याच्यामध्ये खाली राहू द्यायचं आणि त्याच्यावर जे भात आपण शिजवून घेतला त्याची एक लेयर आपल्याला लावून घ्यायची आहे. आता ह्या लेयरवर जो बरिस्ता आपण ठेवला होता म्हणजे तळलेला कांदा तो घालायचा, त्याच्याबरोबर पुदिन्याची पानं घालायची, कोथिंबीर घालायची आणि जो मसाला आपण बनवला आहे ना तो असा चिमटीने स्प्रिंकल करायचा आहे. तर हे बघा ही एक म्हणजे तुम्हाला ही आयडिया आवडली की नाही ते मला सांगा. आता मसाला स्प्रिंकल करून झाला की त्याच्यानंतर परत एकदा आपल्याला जी मटण आहे त्याची एक लेयर त्याच्यावर लावायची आहे. अगदी एक सिंगल अशी लेयर लावत जायची आहे, खूप जास्त नाही. तर परत एकदा त्याच्यावर आपण एक भाताची परत एक लेयर लावायची आहे आणि पातळ लेयर लावायची, खूप जास्त जाड लेयर लावायची नाही. परत एकदा बरिस्ता घालायचा, कोथिंबीर घालायची, पुदिना घालायचा आणि परत एकदा मसाला स्प्रिंकल करायचा आणि राहिलेलं मटण परत एकदा आपल्याला असं एक लेयर त्याची लावून घ्यायची आहे. आता एवढं मटण उरलं आहे तर आपण आता हे पूर्णच त्याच्यामध्ये घालून देऊया आणि याची ना लावल्यावर असं हे टॅप करून घ्यायचं, त्याला दाबून टाकायचं आणि त्याच्यावर परत एकदा शेवटची ही एक तांदळाची अशी भाताची आपली ही लेयर लावायची आहे. पातळ लेयर करायची. त्यानंतर आवडीनुसार आपण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथं फूड कलरचा वापर करू शकता. तर मी इथे ग्रीन फूड कलर इथं थोडं थेंब मध्ये टाकला आहे आणि दुधामध्ये भिजवून ठेवलेलं केशराचं पाणीसुद्धा ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत. असं घातल्यामुळे ना रंगसुद्धा छान येतो आणि चवसुद्धा खूप छान येतं. आता कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं परत एकदा घालायची. परत एकदा मसाला स्प्रिंकल करायचा आहे. हे प्रत्येक लेयरला करायचं आहे आणि शेवटी आपल्याला 1 चमचा तूप पूर्ण बाजूनी फिरवून घालायचं आणि 10 ते 15 मिनिटं याला एक छान अशी वाफ द्यायची आहे आणि मटण शिजवताना आपल्याला तो लो गॅसवर शिजवायचा आहे आणि बिर्याणीला वाफ देताना सुद्धा ती पूर्ण लो गॅसवरच द्यायची आहे. आता मटण बिर्याणी तयार आहे आपली, तर त्याला खालून वर असं करून घ्यायचं आहे. थोडासा मसाला खालचा वर करून घ्यायचा. असं अलगद हाताने हे मिक्स करायचं आहे आणि तुम्ही त्याचा सुगंध म्हणाल ना एवढा छान येतोय ना, घरभर त्याचा सुगंध पसरला आहे आणि खूप चविष्ट झाली आहे बिर्याणी. अशी माझ्या पद्धतीने एकदा नक्कीच बनवून बघा. मी नेहमीच ह्या पद्धतीने बनवत असते. माझ्या 2-3 पद्धती आहे बनवण्याच्या, तर मी त्या दुसऱ्या पद्धतीही तुमच्याबरोबर शेअर करीन. तर ही पद्धतसुद्धा खूप छान आहे आणि अतिशय सोपीसुद्धा आहे. फक्त तुम्हाला मटणला मॅरिनेट जास्त वेळ करून ठेवायचं आहे, त्यामुळे जी चव येणार आहे बिर्याणीला ती कुठल्याही हॉटेलपेक्षा भारीच असेल असं मी तुम्हाला सांगेन. खूप छान येते आणि हे बघा अशी मस्त आपली चमचमीत अशी मटण बिर्याणी तयार आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर मालाच किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे बघा आपलं मटण मस्त असं शिजलं आहे. फक्त वेळ आपल्याला थोडा जास्त लागला. तर तुम्ही ही मटण बिर्याणी कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा. धन्यवाद.